हा भावनेचा विषय आहे. आणि त्या मुद्द्यावर आपण अनेक आंदोलनं देखील केलेली आहेत, अनेक भागांमध्ये जाऊन केलेली आहेत. आणि त्यावेळेची जी परिस्थिती आपल्याला दिसली, की मुंबईसारख्या भागामध्ये ही जी वाढती संख्या आहे, हे कितपत आपल्यासाठी धोकादायक आहे. एक तुम्ही विचार करा, जेव्हा टीसचा रिपोर्ट असा येतो टाटा इन्स्टिट्यूटचा, की 30% आपल्या मुंबईमध्ये रोहिंग्या बांगलादेशी वाढलेले आहेत आणि ते वाढतच जाणार आहेत. म्हणजे आपल्या मुंबईमधले 30% लोक पहिल्यापासून अगर रोहिंगे बांगलादेशी ज्यांना आपण ओळखत नाही, जे कुठून आले, का आले, कोणी आणले, याचा काही धानपत्ता नाही, पण ते मतदानही करतायत. आपल्या हक्काचं पाणी पण त्यांना जात आहे, आपल्या हक्काचं इलेक्ट्रिसिटी पण मीटर त्यांना मिळत आहे, सगळं मिळत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत अगर आपण कंट्रोलमध्ये आणत नाही, ह्याच्यावर नियंत्रण आणत नाही, तर मग उद्या मुंबई महापालिकेचा बजेट आपल्याला रस्ते बनवायचे आहे, पाणी द्यायचं आहे, विकास करायचा आहे, हा कोणासाठी करायचा? ह्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करायच्या, जे तुमच्या आणि माझा हक्काचं पाणी आणि मीटर आणि या सगळ्या गोष्टीवर येऊन बसलेले आहेत. म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे महापालिकेचा असंच आहे की एका बाजूला गेल्या 12 महिन्यापासून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने ज्या पद्धतीने अनधिकृत बांगलादेशींनी रोहिंगे मुसलमानांवर जो काय चाप आणला आहे, त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यासाठी महापालिकेची सत्ता असणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा शहरामध्ये आणलं जातं, सर्वात पहिलं त्यांना राहण्याचं घर दिलं जातं, त्यांना पाण्याचं कनेक्शन दिलं जातं, त्यांना इलेक्ट्रिसिटीचं मीटर दिलं जातं. या सगळ्या परवानग्या ज्या दिल्या जातात त्या महापालिकेच्या माध्यमातून केलं जातं. जे काही अनधिकृत मदार, अनधिकृत मस्जिदी बांधले जातात हां आपल्या महापालिकेच्या रिझर्व प्लॉटवर, ते अधिकार पण वॉर्ड ऑफिसर आणि महापालिकेचेच आहेत. आणि म्हणून महापालिकेच्यामध्ये हिंदू समाजाचा जय श्रीराम म्हणणारा, आय लव महादेव म्हणणारा महापौर तिथे बसावा, हे पहिल्यापासून आमची भूमिका असल्यामुळे त्या दिशेने आम्ही चालतोय.